नमस्कार. कर्म, न्याय आणि ईश्वरी संकेत यांचे खेळ खरंच खूप अनाकलनीय असतात. आजची कथा अशाच एका लोभी व्यापाऱ्याची आहे, ज्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब एका लहान मुलाने एका साध्या तांब्याच्या पात्रातून चुकता केला. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, नाही का? पण हे साधंसुधं भांडण नव्हतंच. ते होतं दैवी न्यायाचं एक प्रतीक. चला तर मग पाहूया हे गूढ नक्की कसं उलगडतं ते. तर या कथेची सुरुवात होते शंकर भट्ट नावाच्या एका यात्रेकरूपासून. ते प्रवासात असताना त्यांना एका पवित्र अश्वत्थ वृक्षाखाली एक माणूस दिसला, अत्यंत दयनीय दीन अवस्थेत बसलेला. त्याचं नाव होतं सुबैया श्रेष्ठी. किती मोठा फरक होता बघा. हाच सुबैया श्रेष्ठी एकेकाळी एक बलाढ्य श्रीमंत व्यापारी होता. पण आज आज त्याच्याजवळ फक्त एक तांब्याचं भांडं उरलं होतं. त्याच्या ह्या नाट्यमय पतनाचं कारण तरी काय होतं? तर या प्रश्नाचं उत्तर ना त्याच्याच भूतकाळात दडलेलं आहे. सुभैयाच्या पतनाची ही कहाणी सुरू होते त्याच्याच एका लोभी आणि क्रूर कृत्यापासून. झालं असं की सुबैयाने चक्रवाढ व्याजाचा खोटा हिशोब लावून श्रीपादांच्या सात्विक वडिलांवर फक्त एका वराहाचं कर्ज 10 वराह करून टाकलं. आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्या सज्जन माणसाला आपलं राहतं घर विकावं लागलं. हा निव्वळ व्यापार नव्हता, हा होता सरळ सरळ अन्याय. जेव्हा त्याला कळलं की अप्पलराज शर्मांना 3 वर्षांचा मुलगा आहे, तेव्हा तो त्यांच्याशी खिल्ली उडवू लागला. त्याच्या त्या शब्दांमधून त्याचा अहंकार आणि दैवी शक्तीवरचा अविश्वास अगदी स्पष्ट दिसत होता. पण त्या 3 वर्षांच्या बालकाचं उत्तर ऐकून मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. श्रीपादांच्या आवाजात एक विलक्षण शांतता होती, एक आत्मविश्वास होता, जो त्यांच्या दैवी स्वरूपाची जणू ओळख करून देत होता. आणि मग तो क्षण आला जिथे या कथेला एक अद्भुत वळण मिळालं. एक रहस्यमय जटाधारी संन्यासी सुबैयाच्या दुकानात आला आणि एक असा काही अविश्वसनीय व्यवहार घडला की सगळं चित्रच पालटून गेलं. त्या संन्याशाची अट मोठी विचित्र होती. त्याला ते पात्र फक्त आणि फक्त बालक श्रीपादांच्याच हातून हवं होतं. मग काय, श्रीपादांनी हसून ते पात्र दिलं आणि सुब्बय्येने जाहीर केलं की अप्पलराजांचं कर्ज फिटलं. पण खरा चमत्कार तर अजून व्हायचा होता. सुब्बय्याने दुकानात जाऊन पाहिलं तर काय, एक भांडं विकल्यानंतर त्याच्या दुकानातली बाकीची तब्बल 31 तांब्याची भांडी रहस्यमयरित्या गायब झाली होती. त्याची सगळी संपत्ती जणू एका क्षणात हवेत विरून गेली. आता हे जे काही घडलं तो निव्वळ एक अपघात किंवा योगायोग नव्हता. याच्या मागे एक खूप खोलवर रुजलेलं कर्मिक कारण होतं, जे स्वतः श्रीपादांनीच उघड केलं. कर्माचा नियम तसा अगदीच साधा आहे. आपण जे काही करतो ते आपल्याकडे परत येतच. काही गोष्टींचं फळ या जन्मात मिळतं, तर काही गोष्टींचा हिशोब पुढच्या जन्मात पूर्ण होतो. तर झालं असं होतं की पूर्वजन्मात हाच सुब्बय्या एक भ्रष्ट पुजारी होता आणि तो जटाधारी संन्यासी होता एक सोनार. त्या दोघांनी मिळून एका पवित्र दत्तमूर्तीला वितळून तिची 32 भांडी बनवली होती. आज श्रीपादांनी त्याच कर्माचा हिशोब चुकता केला होता. आणि हे लक्षात घ्यायला हवं की ती भांडी साधी नव्हती. त्या प्रत्येक भांड्यामध्ये प्रत्यक्ष नरसिंहदेवांच्या 32 अवतारांचा अंश होता. त्यामुळे सुब्बय्याचं जे नुकसान झालं ते फक्त भौतिक नव्हतं, ते आध्यात्मिक होतं. बरं, मग आता त्या सुब्बय्याचं पुढे काय झालं? पापाच्या या गर्तेतून तो मुक्तीच्या मार्गावर आला कसा? श्रीपादांनी सांगितलं की त्याच रात्री सुब्बय्याचा मृत्यू होणार होता, पण त्यांनी कृपा करून त्याला एक संधी दिली. त्यांनी सुब्बय्याला एका भुकेल्या म्हशीला अन्नदान करण्यास सांगितलं. यामुळे त्याचे प्राण तर वाचले, पण त्या बदल्यात त्याचं सर्व ऐश्वर्य निघून गेलं. श्रीपादांनी सुब्बय्याला एक नवीन जीवनमार्ग दाखवला. त्याच्याकडे उरलेलं ते एक तांब्याचं पात्र, जे एकेकाळी त्याच्या लोभाचं प्रतीक होतं, तेच आता त्याच्या सेवेचं आणि भक्तीद्वारे पापांतून मुक्त होण्याचं साधन बनणार होतं. श्रीपादांचं हे वाक्य त्यांच्या कृतीमागचा दैवी उद्देश स्पष्ट करतं. ते फक्त एका कुटुंबातलं भांडण सोडवत नव्हते, तर ते धर्माचं पालन करत होते, एका पुत्राचं कर्तव्य निभावत होते. ही कथा आपल्याला विचार करायला लावते. न्याय, कर्म आणि कृपा यांचं नातं तरी काय आहे? पापाचं फळ तर मिळतं, पण काय भक्ती आणि शरणागतीने त्यातून सुटका होऊ शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. सुब्बय्याची ही कथा शंकर भट्ट यांच्या मोठ्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. त्यांच्या यात्रेत त्यांना श्रीपाद श्री वल्लभांच्या अशा अनेक लीलांचे दर्शन घडणार आहे, ज्या आपण पुढे नक्की पाहू.
श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.